ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। रेमंड इंडियन रबर कामगारांच्या थकबाकीचा निर्णय आठवडाभरात। बंद झालेल्या रेमंड आणि इंडियन रबर कंपनीच्या कामगारांची कोट्यवधींची थकबाकी देण्याबाबत येत्या आठवडाभरात सकारात्मक निर्णय होणार असल्याचा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला। थकबाकीपासून अनेक वर्षे वंचित आणि त्रस्त कामगारांनी भाजपा आमदार संजय केळकर यांना न्यायासाठी साकडे घातल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी कामगार उपायुक्त कार्यालय, MIDC, महापालिका अधिकारी आणि कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात घेतली। यावेळी आमदार केळकर यांनी कामगारांची बाजू हिरहिरीने मांडली। इंडियन रबर कंपनीच्या 450 कामगारांपैकी 200 कामगारांचा मृत्यू झाला आहे। तसेच रेमंड कंपनीचे 25-30 कामगार या सर्व कामगारांची थकबाकी अद्याप मिळालेली नाही। थकबाकी दिली नसताना या कंपन्यांच्या जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी ना हरकत दाखला कसा देण्यात येतो असा गंभीर प्रश्न आमदार संजय केळकर यांनी यावेळी उपस्थित केला। यावर कामगार उपायुक्त यांनी कामगारांच्या थकबाकीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले। याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, क्लस्टरसाठी कंपनीची जमीन घेण्यात आली आहे। क्लस्टर हा विषय युती सरकारचा असला आणि तो निर्णय जनहिताचा असला तरी कामगार मित्र म्हणून मी नेहमीच कामगारांच्या बाजूने उभा राहीन। जोपर्यंत थकबाकी मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहे। संयुक्त बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून आठवडाभरात योग्य निर्णय होईल असा विश्वास आमदार केळकर यांनी व्यक्त केला आहे। तसेच याबाबत ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे ते म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचा MBBSचा विद्यार्थी आकिफ रेशमवाला याला सुवर्ण पदक। ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचा MBBSचा विद्यार्थी आकिफ रेशमवाला याने राज्यस्तरावर प्रथमेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून सुवर्ण पदक मिळविले आहे। आफिकला जनरल मेडिसिन या विषयात सुवर्ण पदक मिळाले आहे। तो महाविद्यालयातही प्रथम आला असून प्रसूती व स्त्रीरोग आणि बालरोग या विषयात त्याला विशेष प्रावीण्य मिळाले आहे। आफिक रेशमवाला याला महाविद्यालयातील पहिल्या वर्षापासून विशेष प्रावीण्य मिळाले आहे। पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी त्याला महाविद्यालयीन स्तरावर सुवर्ण पदक मिळाले होते। MBBSच्या पहिल्या वर्षी तो राज्यातून 5वा आला होता। 4ही वर्षात त्याने अव्वल शैक्षणिक कामगिरी केली आहे। MBBSच्या 4थ्या वर्षी त्याला 75.78% गुण मिळाले आहेत। आफिक मूळचा मुंबईचा असून आता त्याने नीट PG या प्रवेश परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले आहे। जनरल मेडिसिन या विषयातील सुवर्ण पदक मिळाल्याने खूप आनंद झाला, परिश्रमाचे चीज झाले अशी प्रतिक्रिया आफिकने व्यक्त केली आहे।
तसेच राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे मला खूप शिकायला मिळाले. शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अभ्यासात पदोपदी उपयोग झाला. त्याचमुळे मी जनरल मेडिसिन या विषयात सर्वोत्कृष्ट कामगिरी करू शकलो आणि महाविद्यालयाचा गौरव वाढवू शकलो, असे आफिफने सांगितले. नियमित केलेला अभ्यास, रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टरांसोबत काम करताना मिळणारा अनुभव याचा फायदा झाल्याचेही आकिफ याने सांगितले. आकिफ हा अतिशय हुशार आणि मेहनती विद्यार्थी आहे. त्याने पहिल्या वर्षापासून शैक्षणिक कामगिरीत सातत्य ठेवले आहे. त्याशिवाय त्याने विद्यार्थी परिषदेच्या सन 2021-22 या वर्षात शैक्षणिक सचिव आणि संशोधन प्रमुख म्हणूनही काम केले आहे. वेगवेगळ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतही त्याने सहभाग घेतला आहे. त्याच्या या यशामुळे आम्ही सगळे समाधानी आहोत, असे प्रतिपादन राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर राकेश बारोट यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाण्यातील गोयंका इंटरनॅशनल स्कूलमधील लहान मुलामुलींचा विनयभंग. ठाण्यातील CP गोयंका या शाळेतील सहली निमित्ताने निघालेल्या बसगाडीत लहान मुलामुलींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जावेद खान वय वर्ष 27 या व्यक्तीविरोधात कापूरबावडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बसमध्ये उपस्थित असलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याची प्रक्रिया शाळा प्रशासनाकडून सुरू झाली आहे. कापूरबावडी भागात CP गोयंका इंटरनॅशनल शाळा आहे. काही दिवसांपूर्वी या शाळेची सहल गेली होती. त्यावेळी बस गाडीमध्ये खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या जावेद याने विद्यार्थ्यांचा विनयभंग केला. मुलींनी या घटनेची माहिती त्यांच्या पालकांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी जावेद याला अटक केली आहे. पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात ठिय्या मांडला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय भोईर येथे आले होते. मला वाटतं काल शाळेची पिकनिक ही पिझेनिया म्हणून एक ठिकाण आहे, तिथे गेली होती आणि तिकडे अशा काही गोष्टी घडल्या ज्या आता मी तुम्हाला कॅमेरासमोर सांगू शकत नाही, की
इयत्ता दुसरी तिसरीमध्ये शिकणाऱ्या सर्व लहान लहान मुली आहेत आणि त्यांच्या बाबतीत ज्यांनी टूर अरेंज केली होती ही सगळी त्यांची जी मुलं आहेत त्यांनी अतिशय वाईट भाषेमध्ये त्यांच्याशी भाष्य केलं त्या लहान मुलीची. त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यात आलेला आहे आणि त्या मुलांनी त्यांच्या आईवडिलांना काल संध्याकाळी ज्यावेळेला बसमधनं उतरलं त्यावेळेला या सगळ्याची तक्रार केली आणि त्यांच्यानंतर लगेच त्यांच्या पॅरेंट्सनी शाळेशी संपर्क साधला. परंतु शाळेने या सगळ्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची मदत त्यांना केली नाही आणि त्याच्यामुळे आज सकाळपासून जो काही गोंधळ शाळेत सर्व पॅरेंट्स एकत्र येऊन जो काही गोंधळ झाला तो सगळ्यांनी पाहिलं. त्या लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांना अरेस्ट पण करण्यात आलेलं आहे. परंतु पॅरेंट्स लोकांची मागणी अशी आहे की ज्या वेळेला ह्या सर्व गोष्टी शिक्षकांना माहिती होत्या तर त्यांनी यांच्या बाबतीत कारवाई का नाही केली, आम्हाला तिथे यावं का लागलं. सो शाळेतले शिक्षकच मुलांना सांगत होते की तुम्ही घरी जाऊन यातली कुठलीच गोष्ट सांगू नका. तर जसे ज्यांनी गुन्हा केला आहे तो दोषी आहे तसा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न ज्या शिक्षकांनी केलेला आहे ते देखील दोषी आहे. तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा अशी ही आमची मागणी आहे. याच्यामध्ये असं आहे की जो कालचा प्रकार झालेला आहे त्या ठिकाणी दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांची जी पिकनिक त्या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आली होती CB गोयंकाच्या माध्यमातून आणि ही गोयंकाच्या माध्यमातून जी पिकनिक अरेंज केली होती ती मॅनेजमेंट जी कंपनी त्या ठिकाणी होती त्या कंपनीचं एक डायरेक्टर आणि त्यांचे जे कर्मचारी त्या ठिकाणी त्यांनी त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जी वाईट घटना त्या ठिकाणी घडलेली आहे तर त्या ह्याच्यातनं मुलांना मुलींना त्या मुलींना त्या ठिकाणी चुकीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी हात लावणं किंवा बाकीच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्या सर्व गोष्टी केलेल्या त्याच्यावरती अंतर्गत त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे. त्या ठिकाणी तरीही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पालकांचं त्या ठिकाणी म्हणणं असं होतं की त्याबरोबर ते जे शिक्षक त्या ठिकाणी होते ते शिक्षकांवरतीही त्या ठिकाणी कारवाई होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही त्या ट्रस्टीच्या बरोबर त्या ठिकाणी बोलतो आणि त्या ट्रस्टीच्या बरोबर बोलल्यानंतर त्यांनी ताबडतोब ते शिक्षक जे होते त्यांना टर्मिनेट त्या ठिकाणी केलेलं आहे. पत्रही त्या ठिकाणी आहे आणि त्या शिक्षकांचे टर्मिनेट झाल्यानंतर त्यांचा जो CEO आणि त्यांचे प्रिन्सिपल यांच्यावरती त्या ठिकाणी पालकांनी गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात ही मागणी केलेली आहे. जोपर्यंत शाळा व्यवस्थापक मुख्याध्यापकांवर कारवाई करत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही असा निर्णय पालक घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट जनादेश.